भरत गोगावले समर्थक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। रायगडमधील गोगावले समर्थकांनी मुक्तागिरी बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केले। भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी समर्थकांची आग्रही मागणी आहे। अपडेट जाणून घ्यात वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, एकीकडे गोगावले हे देखील आग्रही असताना समर्थक आता एकवटलेले पाहायला मिळतात। दीपक, ज्या वेळेला ही पालकमंत्री पदाची घोषणा झाली होती त्याच वेळेला आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद गेल्यानंतर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आहे तो मुंबई गोवा महामार्ग हा अडवण्याचा प्रयत्न केला होता। ठिकठिकाणी जाळपोळ केली होती। काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची देखील घोषणा केली होती। आणि जे भरत गोगावले यांच्या सोबतचे रायगडमधले दोन आमदार आहेत, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे, यांनी देखील आपल्या पक्षातल्या पदांचा राजीनामा देण्यापर्यंत चर्चा रंगली होती। आणि आता कार्यकर्ते आहेत ते थेट उपमुख्यमंत्री म्हणजे त्यांच्याच पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता मुक्तागिरी या बंगल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर एका प्रकारे ही दबावाची राजनीती म्हणावी लागेल आपल्याला, कारण त्या दबाव तंत्र एकीकडे एकनाथ शिंदेवर वाढतंय तर एकनाथ शिंदे हेच दबाव तंत्र भाजपवर वापरताना पाहायला मिळत आहेत। सध्या तुर्तास तरी ह्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला जरी स्थगिती आली असली तरी ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, हे मात्र रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनच करताना पाहायला मिळणार आहेत। परंतु त्यानंतरची पुढची भूमिका काय आहे, म्हणजे ही स्थगिती किती दिवस राहणार आहेत? खरंच आपले गोगावले आहेत त्यांना हे म्हणजे पालकमंत्रीपद मिळणार आहे का, तर त्यांची काही वेगळ्या प्रकरणावर किंवा वेगळं आश्वासन देऊन त्यांची बळवण केली जाणार आहे, असे अनेक इकडे प्रश्न आहेत। ते या नंतरच सुटतील जेव्हा एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत यावर ठाम आहेत की नाही, हे जेव्हा कळेल त्यावेळेलाच आपल्याला स्पष्ट होईल की भरत गोगावले यांच्या पदरात। वैभव, आता जे समर्थक एकवटलेले आहेत त्यांची आता एकनाथ शिंदे कशी समजूत काढतायत, सोबतच भरत गोगावलेंसोबत कशा पद्धतीनं ते बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।